नमस्कार श्रोते हो, पल्पपच्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मी आपल्यासाठी एक खास कार्यक्रम घेऊन आली आहे. साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत, ज्यात आपण नेहमीच नवनवीन साहित्यिकांसोबत संवाद साधत असतो. आज आपण अशा एका व्यक्तिमत्वासोबत संवाद साधणार आहोत, जे कवी, लेखक, गझलकार तसेच अभिनेताही आहेत. त्यांनी अभिनय क्षेत्रातही बरीचशी पात्रे रेखाटली आहेत. त्यांचे 4-5 चित्रपट, लघुपट तसेच अनेक सिरियलमध्येही ते काम करतात. त्यांचा गझल स्पंदन हा गझल संग्रह प्रकाशित झाला असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्याचसोबत खानदेश रत्न हा पुरस्कार त्यांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. चला तर मग आपण त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेणार आहोत. तुम्ही ऐकायला तयार आहात ना? नमस्कार. नमस्कार. अजय बिरारी सर, मी आपलं साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत या कार्यक्रमात खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. सर, आपण लगेचच गप्पांना सुरुवात करूयात. हो, चालेल. सर, आपण कविता लिहिता, गझल लिहिता, अनेक प्रकारचं लेखन लिहिता, तर आपली लिखाणासोबत मैत्री कशी काय झाली बरं? लेखनासोबत मैत्री म्हटलं तर असं आहे की लहानपणी मी हायस्कूलला असताना असंच काहीतरी लिहित नव्हतो ऍक्च्युली, पण असंच कुठल्या तरी म्हणजे त्या एरियामध्ये जी आहे अहिराणी भाषा जास्त वापरात येत होती. मी जिथे राहत होतो तिथे अहिराणी भाषा बोलली जायची. मग त्या अहिराणी भाषा मला अवगत झाल्यामुळे मी बऱ्याचशा हिंदी गाण्यांचं अहिराणी भाषांतर करून थोडंसं विनोदी ढंगाने सादर करायचो. पण लिखाण वगैरे असेल तेव्हाही मला माहिती नव्हतं की मी कवी आहे. कॉलेजला असताना मी 2-3 कविता लिहिल्या होत्या आणि मग त्या मला असं वाटत होतं की गॅदरिंगच्या मॅगझिनमध्ये यायला पाहिजे आपल्या कविता. म्हणून मग मी त्या आमच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख जे होते सर, त्यांच्याकडे दिल्या. त्यांना म्हटलं माझं मॅगझिनमध्ये या कविता यायला पाहिजे, माझं नाव आलं पाहिजे, फोटो आला पाहिजे, असं वाटत होतं तेव्हा. जेव्हा मॅगझिन प्रकाशित झालं त्यानंतर त्याच्यात बघितलं तर एकही कविता त्याच्यात माझी आलेली नव्हती. त्यामुळे मी असा विचार केला, मी त्यांना विचारायलाही गेलो नाही माझी कविता का आली नाही. मी विचार असा केला की माझी कविता दर्जा बरोबर असावा, त्यामुळे मी कविता आपली दिली नसेल असा मी जेव्हा विचार केला आणि तिथून माझा कवितांचा प्रवास थांबून गेला माझा. मग कवितांचा विचारच केला नाही मी. आणि त्यानंतर जेव्हा आत्ता एक 7-8 वर्षापूर्वी जबाबदाऱ्या माझ्या जवळपास संपल्या आणि अँड्रॉइड फोन माझ्या हातात आला, त्यावेळेस एका ग्रुपमध्ये मी ऍड झालेलो. त्या ग्रुपमध्ये एक कवी होते, ते चारोळ्याला यायचे आणि मग त्या चारोळ्या बघून मला असं वाटायला लागलं की आपण हे लिहू शकतो असं. मग मी लिहायला सुरुवात केली. मला त्याच्यात दाद वगैरे चांगली मिळायला लागली. पण कसं असतं की व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, मीडिया जे आहे याच्यामध्ये आपण जे काही केलं त्याचं जी काही दाद मिळते किंवा प्रतिक्रिया ज्या चांगल्या असतात त्या खऱ्या असतात असंही नाही. बरोबर. त्यामुळे मी थोडं संभ्रमावस्थेत होतो की आपल्या या चारोळ्या ज्या आहेत त्या खरंच चांगल्या आहेत का. पण जेव्हा मला माझ्या एका मित्राने एचएल मोठा कारखाना इथला ओझरचा, त्यांचा खूप मोठा कार्यक्रम होतो सावित्रीबाई फुले जयंतीचा. त्या कार्यक्रमाच्या मोठ्या बॅनरवरती माझी चारोळी तिथे लावली. मग तेव्हा मला खात्री झाली, कॉन्फिडन्स आला की आपलं लिखाण हे चांगलं आहे. आणि मग तिथून खरं माझं लिखाण कवितांचं सुरू झालं. अशा पद्धतीने ती मैत्री वाढत गेली. बरोबर आहे. म्हणजे कुठल्याही कलाकाराला, लेखकाला प्रोत्साहन मिळालं तर नवीन हुरूप येतो किंवा लिखाणाला बळ मिळतं आपल्या. बरोबर. सर, आताच आपण म्हणालात की आपण शाळेत असताना अहिराणी भाषा आपल्याला अवगत झाली होती. तर सर, आपण म्हणजे आपलं जे बालपण आहे ते शहरी भागात झालं होतं की ग्रामीण भागात झालं होतं? म्हणजे एखाद्या कलाकारावर त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा फरक होत असतो. म्हणजे ते जे अनुभव घेत असतो, आपण जे आत्मसात करत असतो, त्यातूनच कलाकृती निर्मित होत असते. तर आपलं बालपण कसं होतं सर?
माझं बालपण ग्रामीण भागातच गेलं. सटाण्याजवळ ताहराबाद म्हणून गाव आहे सटाणा तालुक्यात. त्या गावामध्ये माझं 5वी ते 11वी पूर्ण शिक्षण तिथे झालेलं आहे. आई-वडील माझे प्रायमरी टीचर होते, त्यामुळे ते ठिकठिकाणी बदल्या व्हायच्या त्यांच्या. पण ताहराबाद बरोबर. या ठिकाणी जास्ती काळ ते राहिले होते. मग माझं पूर्ण 5वी ते 11वी ज्या मुलांमध्ये मी राहिलो, त्यांची भाषा सगळी अहिराणी. त्या अहिराणीमध्ये मला खूप छान बोलता यायला लागलं आणि मग त्या अहिराणीपासून मध्ये पण मी लिखाण सुरुवात केली होती. तर उदाहरणादाखल, "क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो." हे गाणं हं. धर्मात्मा चित्रपटातलं गाणं हो, आहे हो, हो. तेव्हाचं आणि प्रसिद्ध याचं गाणं आहे मी ते. अहिराणी केलं होतं. "काय सुंदर दखास, भलती टाप दखास, काय सुंदर दखास, भलती टाप दखास, आखो सांग, आखो सांग, चांगलं वाटस, जीवन नाही सपन, आता गोड लागस, काय सुंदर दखास, भलती टाप दखास." अशा पद्धतीच्या ट्रान्सलेशन करून त्या पद्धतीच्या कविता माझ्या त्यावेळेस मी लिहित होतो बरोबर. म्हणण्यापेक्षा म्हणत होतो. लिखाण नव्हतंच तेव्हा. तर ही ग्रामीण विभागातला माझा खूप चांगला अनुभव आहे. त्यानंतर मग साधारणतः 1980 पासून मग शहरी भागामध्ये आलो. त्यानंतर मग इथेच जवळपास स्थायिक आहे. संपूर्ण मग नाशिक एरिया किंवा इतर आणि मग इकडची भाषा पण जी आहे नाशिकची, माझी मराठीच होती पहिल्यापासून. तर मराठी भाषा, नाशिक भाषा आणि ह्या सगळ्या भाषांचा अभ्यास बऱ्यापैकी असल्यामुळे आणि खूप वाचन असल्यामुळे मी मराठीमधून पण खूप चांगल्या पद्धतीच्या अ, कविता वगैरे बरोबर आहे सर. म्हणजे सर जसं आपण म्हणालात, की आई-वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे बदल्या होत होत्या. पण त्याचाच एक फायदाही असा असतो, की विविध लोकांसोबत आपल्याला राहायला मिळतं. विविध संस्कृती असतात वेगवेगळ्या लोकांच्या. जसं म्हणतातच, की अ, थोड्याशा अंतरावर किंवा 12 कोसाच्या अंतरावर भाषा बदलत राहतात. भाव माणसांचे वेगळे-वेगळे असतात. तर त्याचा नक्कीच सर आपल्याला पण फायदाच होत असतो. की आपल्याला चांगले-चांगले अनुभव, चांगले किंवा वाईट, पण त्याच्यातूनही आपण शिकतच असतो. येस, येस. बरोबर. नक्की. सर आपलं गझल स्पंदन हे गझलेचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्यात आपल्याला 4 पुरस्कारही मिळाले आहेत. तर त्या पुस्तक निर्मितीबद्दल आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. तुम्हाला पुस्तक दाखवतो. हो, हो सर. छान. ॲक्चुअली जसं मी तुम्हाला म्हणालो, की माझ्या 4 वेळा लेखन सुरू झालं, कविता लेखन सुरू झालं, जेव्हा Android फोन माझ्या हातात आला. त्यानंतर माझ्या काही कविता बघून बऱ्याचशा कवितांच्या ग्रुपमध्ये मला ॲड केलं गेलं बरं. आणि मग एका ग्रुपमध्ये मी गझल वाचली आणि मग मला ते आवडलं. गझल खूप छान असते. म्हणजे कसं आहे, की आता तरी मी त्याचा सगळा अभ्यास केल्यानंतर आता मला जाणवतंय, त्याचे जे नियम आहेत, त्याच्यात एक गझलमध्ये 2-2 ओळींचे शेर असतात आणि एक शेर म्हणजे एक स्वतंत्र कविता असते आणि कमीत कमी शब्दामध्ये 2 ओळींमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचा आशय लोकांपर्यंत पोहोचवणं ही एक खूप महत्त्वाची आणि मोठी कला आहे. तर ही कला बरोबर. ज्याला अवगत असेल, तो गझल चांगल्या प्रकारे लिहू शकतो, दर्जेदार गझल लिहू शकतो. तर अशा प्रकारच्या 5 कमीत कमी 5 शेरांची एक गझल असते. तर श्रोत्यांना पण एका गझलेमध्ये 5 वेगवेगळ्या कविता ऐकल्याचा अनुभव येत असतो. आणि मग तिथून मी जेव्हा गझल वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की आपण हे लिहू शकतो. मग मी थोडासा अभ्यास केला Google वगैरे किंवा सुरेश भटांचं पण मार्गदर्शन पुस्तक होतं बरोबर. ते पण घेतलं आणि जेव्हा सुरुवात केली, तर सुरुवातीला मला काही अडचणी येत होत्या. त्याच्यासाठी मुंबईला उर्मिलाताई बांदिवडेकर म्हणून आहेत. त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलं आणि मग तिथून माझी गझलचा प्रवास सुरू झाला. छानच सर. आपण गझलेबद्दलही सांगितलत, की छोट्या स्वरूपात किंवा 2 ओळींमध्ये मोठा आशय किंवा एकाच गझलेमध्ये 4 वेगळ्या-वेगळ्या कविता ऐकायला मिळतात. खरंच छान आहे आणि गझल प्रकार तसा म्हणजे वाटतो तितका सोपाही नाही. म्हणजे जर आवड असेल तर तो व्यक्ती शिकू शकतो, लिहू शकतो.
आणि गझलेचं सादरीकरण ही ऐकायला सुंदरच वाटतं सर. तर आपण गझल तर लिहिताच, कविताही लिहिताय. तर गझल लेखन किंवा काव्य लेखन किंवा इतर जे लेखनाचे प्रकार आहेत, ललित लेखन झालं, चारोळी झालं, तर आपल्याला ह्याच्यातला कुठला प्रकार सोपा वाटतो? किंवा कुठल्या प्रकारात आपल्याला लिहायला जास्त आवडतं? मला तर गझलच लिहायला आवडते जास्ती. बाकी इतर प्रकारांमध्ये पण तसे भरपूर प्रकार आहेत. कविता म्हटलं की त्याचे अनेक प्रकार आहेत. अभंग बरोबर, असेल, लावणी असेल, भारुड असेल, बरोबर. नंतर लोकगीतं आहेत किंवा त्याच्या लेखन हां, असतं, अशा भरपूर मुक्तछंद पोटप्रकार असतो. आहेत. पण बरोबर. त्यापेक्षा त्या सगळ्यांमध्ये मला ना अभंग, भारुड, लावणी आणि गझल हे प्रकार जास्ती आवडतात आणि वृत्तबद्ध कविता जास्ती आवडतात. बरं सर. सर आपलं अनेक प्रातिनिधिक लेखांमध्ये किंवा वृत्तपत्रांमध्येही आपलं लेखन आहे. तर आपला तो अनुभव कसा आहे? म्हणजे जसं आपण आता WhatsAppच्या माध्यमातून म्हणाला होतात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर कधी-कधी येणाऱ्या प्रतिक्रिया काही सगळ्याच खऱ्या नसतात. हे लेखकालाही कळत असतं. पण म्हणजे याच्यावर आपलं काय मत आहे? वृत्तपत्रामध्ये किंवा दिवाळी अंक असेल याच्यामध्ये कविता येणं ही परीक्षण करूनच येत असतं. कविता असेल किंवा जे काही लेख असतील आपले, ते जेव्हा प्रकाशनासाठी दिल्या जातात त्यावेळेस ती प्रक्रिया आहे की ते परीक्षण करूनच पुढे दिले जातात. त्यामुळे संपादक तिथे काही प्रश्न नाही. ज्यावेळेस ते आपली कविता किंवा गझल घेतात आणि ती त्याच्यात येते, तेव्हा एक असं वाटतं की खूप आपण चांगलं लिहितो म्हणून त्या तिथपर्यंत जातात. खरंय, खरंय. आणि पुस्तकात किंवा वृत्तपत्रात जे प्रकाशित होणं ही एक आनंदाचीच आणि ही चांगलीच गोष्ट असते. आणि नक्की. सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे हल्ली काही जण प्रत्येक याला लाईक, थंब, फास्ट जे आपण म्हणतो की फास्ट युग चाललंय, तसं फास्टमध्ये लाईक, थंब कडून पुढे जातात. काही जण कदाचित वाचतही नाहीत. असाही अनुभव येतो. बरोबर आहे. सर आपण म्हणजे साहित्यात तर आपलं आहेच म्हणजे आपण लिहितच असता. त्याचसोबत आपण कलाकार म्हणूनही काम करता. तर त्या क्षेत्राकडे कसं काय वळलात आपण? आता मी सायमल्टेनियसली किंवा साइड बाय साइड याच्याबरोबर एक समांतर ॲक्टिंगचं पण काम करतो, अभिनयाचं. आणि याचाही अनुभव खूप चांगला आहे. टीव्ही सीरियल्समध्ये आतापर्यंत 12 ते 13 सीरियल्समध्ये मी छोटे काही मोठ्या भूमिका केलेल्या आहेत बरोबर. आणि चालू आहे. त्याचबरोबर माझे 5 चित्रपट, नंतर 5 हिंदी, मराठी वेब सीरीज आणि 12-13 शॉर्ट फिल्म्स झालेल्या आहेत. त्यातल्या काही एक दोरखंड म्हणून पुरस्कार मिळालेला आहे त्या शॉर्ट फिल्मला. अरे वाह! तर छान. असा प्रवास चालू आहे. त्यामुळे आणि खूप छान वाटतं, की आपण कला क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारे काम करतो. दुसरी गोष्ट माझं आता रिटायरमेंट लाईफ मी जगतोय. थोडक्यात सेकंड इनिंग जी आहे, ती माझी खूप चांगल्या पद्धतीने चालली आहे. वेळ खूप चांगला जातो आणि लोकांमध्ये पण एक चांगलं नाव होतंय महाराष्ट्रात. त्याला दुसरं कारण असं आहे, की मी गझलचे क्लासेस पण घेतो. बरोबर. म्हणजे सर आपल्याला अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती, की म्हणजे कॉलेज लाईफमध्ये आपल्याला आवड निर्माण झाली, की म्हणजे कसं काय आपण त्या क्षेत्रात प्रवेश कसा केलात? जसा मी माझा कवितांचा प्रवास सांगितला, की लहानपणी मला असं वाटत नव्हतं, की मी कवी आहे किंवा काय आहे. हायस्कूलला असताना एका एकांकिकेमध्ये एका सरांनी आमचे सावकार म्हणून सर होते, त्यांनी ती एकांकिका बसवली होती सारं सारं कलेसाठी. त्यात नयनची भूमिका मी केली होती आणि त्या भूमिकेला गावकरी गावात खेड्यामध्ये होतं ते. गावकऱ्यांनी खूप चांगली म्हणजे प्रशंसा केली माझी. पण बरोबर. तरीही तिथून पुढे मला काही स्कोप मिळेल असं वाटत नव्हतं. कॉलेजला असताना पण मी एक छोटीशी एकांकिका आम्ही 4-5 जणांनी मिळून सेट केली आणि ती गॅदरिंगला सादर केली होती. त्यानंतर मला एका साधारणतः 90चा जो पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये व्हिडिओ फिल्मचं जास्ती फॅड होतं. आणि मग एका व्हिडिओ फिल्ममध्ये शिवरायांचे 8वावे रूप
त्या फिल्ममध्ये मी मुख्य भूमिका केली होती. त्यानंतर सर्जे त्याच्याच रावांची अनुषंगाने भूमिका मला केली होती. झुंज म्हणून एक दुसऱ्या व्हिडिओ फिल्ममध्ये इन्स्पेक्टर कम हिरो ती केली. आणि त्यानंतर मग तिथे पण माझा प्रवास संपला, कारण की मला माझी सर्व्हिस, संसार या सगळ्या गोष्टी मला बघायच्या होत्या. त्यामुळे मग मला मुंबईला जाणं वगैरे ते काही शक्य नव्हतं. या सगळ्या गोष्टी सांभाळून मग तिथे पण मी स्टॉप झालो. आणि मग नंतर सुरू झाला तो ह्या कवितांबरोबरच, जसं चारोळ्या वगैरे सुरुवात झाली तसंच एका ग्रुपवरती ऑडिशनची जाहिरात आली होती. मग त्या जाहिरातीप्रमाणे मी माझा व्हिडिओ पाठवला आणि व्हिडिओ बघून त्यांनी डायरेक्ट माझं सिलेक्शन केलं. ध्वज म्हणून चित्रपट होता, त्याच्यात सरपंचाची भूमिका, आणि तिथून माझी सुरुवात झाली. मग हळूहळू स्टार प्रवाह, मुंबईला जाऊन शूटिंग करणं आणि बाकी इतर चित्रपट, असं करता करता माझा प्रवास दोन्हीकडे व्यवस्थित सुरू आहे. छानच सर. म्हणजे आपण नोकरी सांभाळत आपलं लेखन आणि कलाकाराची भूमिका, म्हणजे दोन्ही आपण आपलं चालू ठेवलेलं आहे. छानच सर. सर, आपण एक ती या मराठी चित्रपटात नायिकेच्या वडिलांची भूमिका केली होती आणि त्याच चित्रपटात आपल्या मुलीनेही काम केलेलं आहे. तर तो आपला अनुभव कसा होता? ऍक्च्युली वेळेचा कदाचित लिमिट असेल, त्यामुळे मी डिटेल काही सांगत नाही. पण तरी एकदा आता माझी मुलगी गायिका आहे, खूप सुंदर गाते. तिने अच्छा. 4-5 चित्रपटांमध्ये पार्श्वगायन पण केलं आहे. आणि एक अरे वा, पाशबंद छान. चित्रपट आहे ज्याच्यामध्ये तिला गायनासाठी रेडिओ मिर्ची अवॉर्ड पण मिळालेला आहे. सुंदर. तर तिला एका ठिकाणी मालेगावला आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून मला आणि तिला दोघांना बोलवलं एका कार्यक्रमामध्ये. तिथे गेलो आणि तिथून मला ऑडिशनला जायचं होतं धुळ्याला. मग तिला म्हटलं आपण बरोबर जाऊ, माझी कार होतीच, म्हणजे बरोबरच गेलो होतो. मग आपण धुळ्याला जाऊ आणि धुळ्याहून परत नाशिकला रिटर्न येऊ. मग माझी मिसेस पण बरोबर होता. आम्ही तिघ जण त्या हॉटेलला गेलो. हॉटेलला गेल्यानंतर तिथे माझं ऑडिशन वगैरे झालं, त्यांनी सिलेक्शन केलं. पण त्यांनी मला विचारलं की ही तुमची मुलगी आहे, ही चित्रपटात काम करेल का? म्हटलं कसं आहे की तिचं मुख्य करिअर जे आहे ते गायनामधलं आहे. ऍक्टिंग ती करू शकते, पण आमचाच विचार नाही आहे की तिला डायव्हर्शन करू द्यावं या गोष्टीमध्ये, आणि तिचं गायनामधलं कॉन्सन्ट्रेशन ते कंटिन्यू ठेवावं, अशी आमची इच्छा आहे. पण मग नंतर थोडासा विचार केला, ते म्हणे ऑडिशन तर द्या, मग बघू आपण, आम्ही मुख्य भूमिकेसाठी तिचा विचार करतोय. मग आम्ही सांगितलं की ऑडिशन देऊन टाक. मग 3-4 दिवसांनी आम्ही परत आलो. 3-4 दिवसांनी आम्ही सांगू तुम्हाला काय ते. मग आल्यानंतर मग विचार केला आणि मग म्हटलं की हरकत नाही, एक मुख्य भूमिका मिळते. मग त्यांना येस सांगितलं. मग ते सुरू झालं. खूप छान अनुभव आणि होता तो. अशा प्रकारे आपण दोघांनीही एकाच चित्रपटात काम करण्याची आपल्याला संधी मिळाली. हो. सर, आपल्याला खानदेश रत्न हा पुरस्कार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मिळाला होता. तर म्हणजे त्याबद्दल आपले अभिनंदन. आणि तो आपला अनुभव कसा होता? खूपच सुंदर आणि खूप अभिमान वाटावा अशी ती गोष्ट आहे. खानदेश रत्न पुरस्कार मिळणं हा माझ्या आयुष्यातला खूप सर्वोच्च क्षण, आनंदाचा क्षण. आणि त्या दिवशी पण मी चाळीसगावला मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. माझ्या एका कवी मित्र आहेत, त्यांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये सकाळी तिथे गेलो आणि तिकडनं येताना उशीर होत होत असं वाटायचं की आपल्याला आपण वेळेवर पोहोचू की नाही. पण कसं तरी मजल करत एक बस पकडून दुसरीकडे असं करत करत मी घरी आलो. घरी सांगितलं होतं तुम्ही सगळी तयारी करून ठेवा. आल्यानंतर मी पण माझे कपडे बदलले, फ्रेश झालो आणि डायरेक्ट त्या कार्यक्रमामध्ये गेलो. आणि मग माझं नाव एक 5-10 मिनिटांनी पुकारलं गेलं. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस स्वतः, गिरीश महाजनजी, नंतर आमच्या इथल्या सीमाताई हिरे आमदार, हे सगळे हजर होते. आणि त्यांच्या उपस्थितीत आणि माननीय देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मला ते खानदेश रत्न पुरस्कार मिळाला. सहकुटुंब खूप छान वाटलं. खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण. बरोबर.
सर, आपण नटसम्राट या प्रसिद्ध नाटकातील काही प्रसंग अहिराणी भाषेत रूपांतरित करून YouTubeवर किंवा लाईव्हही आपण सादरीकरण केले आहेत. तर त्याची कल्पना आपल्याला कशी काय सुचली? मुळात अहिराणी भाषेबद्दल मला खूप अ, आदर आहे. त्या भाषेची आवड आहे आणि नटसम्राट हे नाटक मी वाचलेलं आहे, बघितलेलं आहे. त्यामुळे त्या नाटकातले उतारे जे आहेत, कविवर्य, कविश्रेष्ठ, ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज नाशिकचे, तर त्यांच्याबद्दल पण विशेष आदर आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही विशेष उतार आहेत ते मला खूप आवडलेत मराठीमधले. टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल. हे उतारे मला असं वाटलं की आपण अहिराणीमध्ये करून सादर केले तर लोकांपर्यंत अजून चांगल्या पद्धतीने जाईल. म्हणून मग मी ती संकल्पना मनाशी ठेवून एक 3 ते 4 जे काही मुख्य उतारे आहेत त्यातले जे गाजलेले आहेत ते बरोबर. अहिराणीमध्ये करून आणि ते सादर केले आहेत. YouTubeवरती टाकलेले आहेत. म्हणजे बरोबर. म्हणजे असं तिकडच्या करता भागातील लोकांना जे अहिराणी भाषेमध्ये बोलतात किंवा त्या भाषेचा वापर करतात, त्यांनाही ते अधिक चांगल्या प्रकारे समजेल. जसं आपल्या भाषेमधून आपली जी बोलीभाषा असते, त्याच्यातून कुठली गोष्ट सांगितली गेली किंवा ती आपण पाहिली, तर ती अधिक चांगल्या प्रकारे समजते. करेक्ट, करेक्ट. कारण त्या भाषेमध्ये असे काही उतारे ऐकणं हे अहिराणी भाषिकांना एक खूप छान आनंद मिळतो वेगळा. बरोबर आहे सर. सर, आपण साहित्य, कला या दोन्ही क्षेत्रातच कार्यरत आहात. आपली आवड ही जपताय. तसेच आपण आपल्याला समाजसेवेचीही आवड आहे. गायत्री मंत्राच्या माध्यमातून आपण घरोघरी जाऊन सत्यनारायण पूजा किंवा होम हवन करून तेही निशुल्क करता आणि त्यांच्याकडून दक्षिणाही कुठली घेत नाही. त्या बदल्यात फक्त एखादा त्यांचा निर्गुण सोडावा अशी अपेक्षा तुम्ही ठेवता. तर ही संकल्पना आपल्याला म्हणजे आपल्या मनात कशी आली आणि तो तुमचा अनुभव कसा असतो? काय झालं की गायत्री परिवार म्हणून मोठा परिवार आहे भारतामध्ये आणि विदेशात सुद्धा. याचं मुख्य बरं. केंद्र आहे शांतिकुंज हरिद्वार. आणि पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी या शतकामध्ये अ, खूप तपश्चर्या 24 वर्ष तपश्चर्या केली हिमालयात जाऊन सुद्धा. त्यांना 3,300 पुस्तकं त्यांनी लिहिलेत अध्यात्मावरती. 3,300 पुस्तकं जी एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात वाचू शकत नाही. जेव्हा मी त्या संपर्कात आलो एका ठिकाणी यज्ञ चालू होता. तो यज्ञ बघितला आणि मला ते त्यातलं वैज्ञानिक जे आहे ना विज्ञान ते आवडलं आणि त्याबरोबर हा जो उपक्रम आहे, दक्षिणा घ्यायची नाही पैशांचं. कारण दक्षिणा म्हटलं की आपल्याला आधी आठवतं की अरे पैसे द्यावे लागतील. पण तसं न बरोबर. करता आम्ही त्यांना सांगतो की या वातावरणामध्ये एकतरी दुर्गुण, कोणी व्यसन सोडतं, कोणी राग सोडतं, कोणी काय असं एकतरी दुर्गुण आपण या ठिकाणी सोडा, जो परत आपल्या आयुष्यात त्याला स्थान द्यायचं नाही. अशी सगळी वातावरण निर्मिती केल्यानंतर जेव्हा तो तो दुर्गुण सोडतो, तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगल्या प्रकारचा सकारात्मक बदल होत होत असतो. तर हे खरं आहे काम सर, मला खरं खूप आहे. आवडलं आणि म्हणून मी ठिकठिकाणी माझी पत्नी, आई-वडील आम्ही सगळे त्या याच्यासाठी समर्पित होतो. आता सध्या जरा कमी केलेलं आहे, पण हे चालू आहे. गायत्री मंत्राचं जे काही प्रचार-प्रसार या गोष्टी सगळ्या चालू आहेत. छानच सर, छानच. म्हणजे अंधश्रद्धा बाळगायची अशातला भाग नाहीये, पण त्याला विज्ञानाचं जी जोड आहे, ते तुम्ही महत्त्व समजून सांगताय आणि सर्वात महत्त्वाचं, की जे दुर्गुण सोडायला सांगताय. जसं कुठलंही आपण होम हवन केलं, तर एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि हो. माणसाच्या मनातलीही जर सकारात्मक म्हणजे जी नकारात्मक शक्ती आहे, जी दूर जाऊन आणि सकारात्मक गोष्टी घडत असतील, तर खूपच चांगलं होईल. आणि दुर्गुण जर प्रत्येकाने जर सोडले, प्रत्येकामध्ये काही ना काही छोटे-मोठे दुर्गुण असतातच. ते जर असतो. सोडले, तर नक्कीच त्याचा सर्वांना चांगलाच फायदा होईल. नक्की, नक्की. अंधश्रद्धा याच्यातून बऱ्याचशा अंधश्रद्धा पण आम्ही दूर केलेल्या आहेत. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही लोकं काही विचारतात. त्या गोष्टींना जर त्या योग्य असल्या तर त्यांना योग्य सांगतो. अयोग्य असतील तर त्यांना सांगतो, की या गोष्टींपासून तुम्ही लांब राहा.
छानच सर. आपण खरंच हे म्हणजे या उपक्रमाच्या माध्यमातून एक समाजासाठी समाज प्रबोधनात्मकच कार्य आपण करत आहात. जसं मगाशीच आपण म्हणालो, की गझल स्पंदन हा गझल संग्रह आपला प्रकाशित झालेला आहे. तर त्यातली एखादी छानशी गझल आमच्या श्रोत्यांना ऐकायला नक्कीच आवडेल. ओके. तत्पूर्वी मी थोडस अहिराणी 2-3 शेर ऐकवतो. कारण अहिराणी भाषा हो. ही बरोबर म्हणजे मला आवडतं म्हणून हो, त्यातले हो. 2-3 आम्हालाही शेर. ऐकायला आवडते सर. अहिराणी भाषेतच एक गोडवा आहे. अ, आपल्या बहिणाबाई चौधरी यांनी त्याच भाषेमध्ये अनेक ओव्या, गाणी, कविता रचलेली आहेत आणि ती जगप्रसिद्ध आहेत. तर अहिराणी भाषेतली गझल आहे. दत्ता तुलय अचानक भारी धमाल वहिनी, दोन्ही हलाल वहिनूत भलती कमाल वहिनी. बघता दिसताच ती अचानक मोठी धमाल झाली, दोन्ही हलाल झालो भलती कमाल झाली. त्याचा हा अहिराणी म्हणजे भाषांतर. पहिलीच भेट माती माले म्हणे मी लव यू. पहिलीच भेट माती माले म्हणे मी लव यू. ऐकी सने हिरदमा धडधड कमाल वहिनी. दत्ता तुले अचानक मोठी धमाल वहिनी. उधळण करी गई ती हाशी सनी फुलेसनी. फुलांची उधळण केली, जशी ती हसली तसं कसं वाटलं की फुलांची उधळण झाली. उधळण करी गई ती हाशी सनी फुलेसनी. अख्खी सपान दुनिया माले बहाल वहिनी. दत्ता तिले अचानक मोठी धमाल वहिनी. त्यानंतर मराठी गझलेतले काही शेर. खेळात सोंगट्यांचा व्यापार होत आहे. खेळात सोंगट्यांचा व्यापार होत आहे. प्रत्येक चाल माझी बेकार होत आहे. अत्यंत नम्रतेने मी वागतो तरीही. अत्यंत नम्रतेने मी तरीही साधा सरळ उसासा फुत्कार होत आहे. तर एक चाल माझी बेकार होत आहे. क्या बात! प्रत्येक श्वास माझा ओंकार होत आहे. हा आध्यात्मिक शेर आहे. प्रत्येक श्वास माझा ओंकार होत आहे. माझ्यामधील ईश्वर साकार होत आहे. नंतर एक कविता सादर करतो. मला वाटतं हा शेवटचा पार्ट आहे. आई, माझ्या आईवरतीच लिहिलं असं समजा. कारण आई जेव्हा बेडला अंथरुणाला खिळलेली होती त्यावेळेस मी हे लिहिलेलं आहे. त्याच्या आधी पण एक दुसरी गझल लिहिली आहे, पण मी शेवटची जी सोडून जाऊ नको ग आई तुझ्या बाळाला, बरोबर. अबोधा आहे बालक अजूनही, सांग त्या काळाला. म्हणजे बालक कितीही, आईचा मुलगा कितीही मोठा झाला तरी तिच्या समोर तो अबोध असतो, छोटा असतो, लहान असतो. बरोबर आहे सर. स्वामी सोडून तुम्ही जगाचा आई विना भिकारी. हे सोडून जाऊ नको ग आई तुझ्या बाळाला, अबोध आहे बालक अजूनी, सांग त्या काळाला, सांग त्या काळाला. तू तर जननी देवांची श्रेष्ठ जगी असशी, तू तर जननी देवांची श्रेष्ठ जगी असशी. मला पोर का करून काक सोडून या जाशी, सोडून या जाशी. बाळासाठी जगते म्हणून आज्ञा कर त्याला, अबोध आहे बालक अजूनी, सांग त्या काळाला, सांग त्या काळाला. गर्भाला 9 महिने जपले सोडून स्वार्थाला, गर्भाला 9 महिने जपले सोडून स्वार्थाला.
तोडच नाही तव प्रेमाला आणिक त्यागाला. नको ग आई सोडून जाऊ तुझ्या लेकराला. अबोध आहे बालक अजूनी सांग त्या काळाला. सांग त्या काळाला सोडून जाऊ नको ग आई तुझ्या बाळाला. आहे बालक अजूनी सांग त्या काळाला. सांग त्या काळाला. खूपच छान वर्णन केलंय आपण आईचं. कारण आई हे असं व्यक्तिमत्व आहे की त्याच्यावर अनेकांनी कविता लिहिलेल्या आहेत. प्रत्येक जण आपापल्या भावना आपल्या आईविषयीच्या व्यक्त करत असतो आणि त्यावर आपण कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे. आणि आईची कमतरता म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की आई ही लहान बालकालाही हवी असते. आपण जरी आपलं जसं वय जरी वाढत गेलं तरीही आपल्याला आईची गरज ही असतेच आणि आई नसेल तर त्याची उणीव ही भासतेच प्रत्येकाला. बरोबर खरंय. सर, आज आपण गझलेबद्दल इतकं छान सुंदर वर्णन केलं, आम्हाला ऐकवलीत. तर आपण आमच्यासारख्या इतर कवी लेखकांना पल्पपच्या या मंचावरून काय संदेश द्याल? संदेश असा आहे की नवकवी जे आहेत ना, नवकवींना खरंच मार्गदर्शनाची गरज असते. कसं लिहिलं पाहिजे, थोडस बरेचसे कवी असे आहेत की यमक साधला गेला की त्यांना असं वाटतं की आपण कविता लिहिली, पण आशयाच्या बाबतीत ते बऱ्यापैकी मागे असतात की कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त चांगला आशय हा यायला बरोबर. पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही तेवढ्यावर समाधान मानू नका की आपण एक छोटीशी कविता लिहिली किंवा यमक साधलं गेले, आपल्याला कविता आली, त्याच्यावर समाधान न मानता जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे. इतरांच्या कविता वाचल्या बरोबर. पाहिजे, इतरांचे गझल वाचल्या पाहिजे. जे आपल्याला आवडतं ते जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे. गोष्टी असतील, कादंबऱ्या असतील, वाचा. ज्याच्याने आपली भाषा समृद्धी होते आणि भाषा नक्कीच. समृद्धी झाल्यानंतर आपण कविता लिहिताना आपल्याला हवे ते शब्द किंवा कविताच्या आशयाला अनुसरून अनुरूप असे जे शब्द असतील ते शब्द आपण योग्य पद्धतीने निवडू शकतो आणि तिथे टाकू शकतो. यासाठी वाचनाची पण खूप गरज आहे. जास्तीत जास्त वाचा आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा की चांगल्या पद्धतीच्या कविता कमीत कमी शब्द वापरून जास्तीत जास्त चांगला आशय कसा येईल. एक तुम्ही 2 ओळींचा किंवा 4 ओळींची एक चारोळी लिहिली तर त्या चारोळीवरती सुद्धा 10 वेळा विचार करा आणि याच्यात अजून आपण चांगलं काय लिहू शकतो याचा प्रयत्न नक्की करा आणि नक्कीच तुमच्या सर्वांमध्ये सुधारणा होईल. आणि इव्हन मी हे पण सांगतो बऱ्याच ठिकाणी, कारण मी गझलचे क्लासेस घेतो ऑनलाईन आणि बऱ्याचशा कवींनी माझ्याकडे गझल शिकून म्हणजे गझल जी आहे मी काय शिकवतो की आदरणीय सुरेश भटांनी ज्या काही नियमावली दिलेली आहे त्या नियमावली बरोबर. तंत्र जे आहे ते समोरच्या व्यक्तीकडून घोटून घेतो आणि हे तंत्राच्या हिशोबाने जे लिहायचं आहे त्या कवीच्या प्रतिभेनुसार अवलंबून आहे. तर माझ्याकडे जे जे काही शिकले आहेत त्यापैकी 3 कवींनी त्यांचे स्वतःचे गझल संग्रह प्रकाशित केलेले आहेत. छानच. आणि मी अजून असा संदेश देईल की ज्याला कोणाला बरोबर. गझल शिकायची असेल किंवा कवितेच्या संदर्भात काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. मार्गदर्शन हवं असेल. बरोबर, हा. बरोबर. बरोबर सर. खरंच सर. म्हणजे थोडक्यात काय तर कविता ही विषयावर नाही तर आशयावर असायला हवी. आणि आपण जितकं जास्त वाचणार तेवढे आपली म्हणजे आपण आपली शब्द संपदा वाढत जाते. त्याचा वापर आपण आपल्या लिखाणामध्ये करू शकतो. येस, बरोबर. सर, आपल्या खरंच खूप छान गप्पा रंगल्या होत्या. आपण पल्पपच्या या मंचावर साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत या कार्यक्रमात आलात, आपला वेळ दिलात आणि आपलं सुंदर मार्गदर्शन केलंत. गझलेबद्दल छान वर्णन केलंत. आईची इतकी सुंदर कविता आपण सादर केलीत. त्याबद्दल मी संपूर्ण पल्पप परिवारातर्फे आपले मनःपूर्वक आभार मानते.
सुरक्षा, तुझं पण खूप आभार. जेणेकरून मला तुझ्या माध्यमातून या पल्पकच्या मंचावरती एक संधी मिळाली आणि तुमचे आयोजक आणि पल्पक मंच यांचे पण मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. पुढील भागात आपण अशाच नवनवीन कवी लेखकांशी संवाद साधणार आहोत. वाचत रहा, लिहित रहा. तोपर्यंत मी पल्पक आरजे सुरक्षा आपली रजा घेते. धन्यवाद.